नमस्कार, जय शिवराय. मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्याच गावातील एका ऐतिहासिक मंदिराबद्दल. मी माझ्या गावातील एका ऐतिहासिक मंदिराबद्दल यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती दोन्हीवरती एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेला. जरी तुम्हाला तो 1 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ दिसत असला ना, तरी त्यामागचे हे 2 दिवसाची मेहनत नक्की बघा. आता तुम्हाला वाटेल मेहनत कशाला, गुगल आहेच की, सगळं कळतं. पण तसं काही नाही. त्याच्यामुळे मी जुन्या लोकांना विचारायचं ठरवलं. मंदिर इतकं जुनं आहे ना, त्याला 94 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे माझा जन्म तर सोडाच, पण माझ्या आजी आजोबांच्या जन्माच्या पण अगोदरची गोष्ट आहे. म्हणून मी आधी नानांना पकडलं माहिती विचारण्यासाठी. ब्रिटिशच्या जमान्यात 1932 साली पटवर्धन साहेबांच्या काळात त्याचा असा उल्लेख आहे की 1932 ला रामदास स्वामीने म्हणजे हा मंदिर इथं केलेला आहे. रामदास स्वामीची काय आहे साहेब, मला काय ठाऊक नाही. म्हणजे ऐकण्यात आहे तसे ते पटवर्धन साहेबांच्या काळात सांगली सरकार बरोबर. सांगलीचे आता पटवर्धन साहेब आहेत ना, काय ती पोरगी ते नक्की भाग्यश्री पटवर्धन. काय काय बोलायचं नाही, माहिती पाहिजे. आपले आता इथं आहे का नाही, ह्याला विचार सांगते ते सांगते की गुगल होय. नाही, त्याला काय माहिती आपल्या गावात. गुगल सगळं माहिती नाही 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 तर मी सर्च केलं. पांडवांचं रामाचं त्याला माहिती आहे, गुगल नाही कसं आपल्या गावातलं ते नाही ना माहिती. बरोबर माहिती असणार. 1932 ला माहिती पाहिजे बाबा. हा बरोबर, अगदी बरोबर आहे. त्याची माहिती बरोबर त्यांना आहे. नाही, बरोबर त्याची माहिती आहे. यांना माहिती होतं तेवढं त्यांनी माहिती सांगितली, पण ती एक्झॅक्ट मिळालेली नव्हती. त्यांचंही मत असंच झालं की तू गुगलला विचार, ते गुगल सांगेल. मी अगोदर गुगल करून बसलेलेच होते, त्याच्यामुळं गुगलला काही मिळालेलीच नव्हती. त्यानंतर 1-1.5 तास वाट बघितली आणि पकडलं या नानांना. आता गोष्ट आहे ती या दोघांच्या पण जन्माच्या अगोदरची. त्याच्यामुळे त्यांनी जे ऐकलंय तेच त्यांनी मला सांगितलं. कुणी बांधले ते सांगा की. छत्रपती शिवाजी महाराजांचं राजगाव पहिलं स्मारक. हा यशवंतराव भोसले, मेजर यशवंतराव भोसले यांनी सांगितलं राजगावला स्थापन केलं. रघुचुकर माहिती होतं त्यांचं वय घोडके. गोडकेवरती नाही, ते 2 खोल्या फक्त केली. बाकी तिथनं वाला चालू होती कुठं पोस्टापर्यंत. पोस्ट पहिलं माहिती आहे हा जुन्या पोस्टापर्यंत. हां, तिथं चालू जेव्हा आज आमचं मार्ग आहे त्याच्या पाठीमागे आमचं हा तुमचं माहिती आहे की. थोडं बार काही वाराचं होच की. पहिली घेतलं त्याची धोकादायक इमारत म्हणून त्याची मारली व्हायची. पोलिसांची कोण खाली हा होय, तिथलं काढले की आता काढायला. तिने बनवली घ्या म्हणून तुम्ही काढा म्हणून चौकट राहिली ते. हां, पण ते धोकादायक जेवढा काढा. परत दुसऱ्या दिवशी सकाळी एक्स्ट्रा काहीतरी माहिती मिळेल म्हणून मी डॉक्टरांना फोन केला आणि त्यांच्याकडूनही बरीच माहिती मिळाली. आणले हे बघा, 1932 साली आपल्या गावातले काही ठराविक लोक एकत्र आले आणि त्या लोकांनी एकत्र येऊन बांधलं. त्यात यशवंतराव भोसले मेजर आणि बरेच काही लोक होते. आणखी 1-2 लोकांकडून माहिती घेतली आणि त्यानंतर हे बरेच टेक झाले आणि तेव्हा कुठे जाऊन 1 मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ बनला. आणि हे आहे आमच्या गावचं ऐतिहासिक मंदिर, जे की 94 वर्ष जुने आहे. नमस्कार, जय शिवराय. मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्याच गावातील एका ऐतिहासिक मंदिराबद्दल. हे एक मंदिर नाही, तर हे आहे रांजणीचा अभिमान आणि स्वाभिमान. हे मंदिर म्हणजे फक्त दगडविटांचं बांधकाम नाही, तर जिथे प्रत्येक दगड शिवरायांची कथा सांगतो.
ते म्हणजे आपल्या रांजणीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. हे मंदिर तब्बल 94 वर्ष जुनं आहे आणि त्याची स्थापना 12 जून 1932 साली झाली. गावातीलच काही सैनिकांनी आणि गावातील लोकांच्या श्रमदानातून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने हे मंदिर उभारले आहे. मी असं ऐकलंय की मेजर यशवंतराव भोसले आणि बाकीची काही लोक यांचं कार्य मोलाचं आहे यामध्ये. रांजणी हे सैनिक परंपरेसाठी ओळखले जाणारे गाव असल्यामुळे शिवाजी महाराजांना इथं विशेष मान आहे आणि गावातील मंदिरं आणि शिवजयंती उत्सवातून शिवरायांचा आदर्श जपला जातो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहास नाही, ते आहेत प्रेरणा, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक.